भद्राई राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते फलाफलांची मती. अरे मरणाची आणि हाच इतिहास घडविला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा माझा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवभाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती महाराज की. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूराजाच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 तत्वाच्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारे जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, टी म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवले की संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातीची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशाला लाट आली भगव्याची, म्हणून तर म्हणतात जय भवानी, जय शिवाजी. भगव्या रक्ताची धमक बाग स्वाभिमानाची आग आहे, भगव्या रक्ताची धमक बाग स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शुभाचा वाघ आहेस, तू तर शुभाचा वाघ आहेस. ज्याचं नाव उच्चारतात सळसळते रक्त, अशा या शुभाचे आम्ही शुभक्त, अशा या शिवबाचे आम्ही शिवभक्त. बंदुकीच्या जोरावर आणि हंटांच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटांच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटांच्या धाकाशिवाय याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला असाच एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो की एकदा इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहाल बघायचे की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचे? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहालही नको, सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको, माझ्या राजाचा इतिहास शिकवला जातो, त्या राज्याचं रायगड मला बघायचंय. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात आणि तुम्ही विचारलं कुठून आलात तर छाती ठोकून सांगा, ज्याने मरणालाही लाजावलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य हे आपले महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी महिलांचा आदर केला, म्हणून माझं प्रत्येक महिलेला सांगणं आहे की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, मराठ्याची वाघीण तू भवानीचा वार हाय, मराठ्याची वाघीण तू भवानीचा वार हाय, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ हाय, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ हाय, दुबळी समजू नको स्वतःला, जिजाऊची तू लेख हाय, जिजाऊची तू लेख हाय. प्रतापगड स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला औरंगजेबाला फाडला होता, पुण्यात शाहिस्तेखानाला पुरता कोंडला होता, पुरंदराच्या पायथ्याला मिर्झाशी चातुर्याने लढला होता, आग्राला जाऊन खुद औरंगजेबाला भेटला होता, महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष राजा शिवछत्रपती घडला होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता,
बिचारा या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता. जाणता राजा तो अयोध्येत राम जसा होता. संस्कारातून जपला जिजाऊचा वसा होता. जिजाऊचा वसा होता. जाता जाता एवढंच म्हणते की देवाकडे फुल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहायला घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे प्यायला पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. देवाकडे देव मागितला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. छत्रपती शिवाजी महाराज की जय.